मारणा म्हणजेच मर्डर खून. मी त्या ढेकणाचा खून का केला? कारण तो माझं रक्त प्राशन करत होता म्हणून. म्हणजे एखादा आपलं रक्त प्राशन करायला आल्यावर एखाद्याचं भोट मामाही खून करेल, त्यामुळे तुमचा भरोसा कसा देऊ? पण मी एवढ्या नीच पातळीला नाही रे गेलो पप्पू. माझ्या हातून खून सत्र नाही होणार साहेब. पण आजच तुला सत्र का आलंय डोक्यात? काल ना मला स्वप्न पडलंय पहाटे. पहाटे घरी होता का? साहेब, हा पप्पू सीआयडीचा बाप आहे बाप. तुमच्या मनात काय लपलं हे समजलंय मला. काय तुला समजलं? होय साहेब, काल ही चिठ्ठी तुम्हाला सह्याद्रीकडून रात्री आली ना? पण तुला कशी मिळाली? साहेब, आपला रात्री स्वयंपाक खोलीत आला आणि तेव्हा तुमचा मला चुकून पाय लागला. तुम्ही धडपडला. चिठ्ठी तिथेच पडलेली होती. मी मुद्दाम झोपेचं सोंग घेऊन तुम्ही काय करता हे पाहत होतो. मी काय केलं? मी फळतातून चाकू काढून घेतला आणि सरळ बाहेर पडला. नंतर मी उठून पाहिलं, चिठ्ठी तिथेच पडलेली होती. वाचून पाहिली. सह्याद्रीनं लिहिलं, जर माझ्या विरोधात काही केला तर तुझी रवानगी तुरुंगात होईल. सारे पुरावे मौजूद आहे. साहेब, सांगा सांगा, तुमचं कुठलं रहस्य त्यांच्या हाती आहे? ते तुला मी सांगू शकणार नाही पप्पू. कारण आज सयाजीच्या हाती सारे हुकमाचे पट्टे आहेत. मला माझा मार्ग पट्ट दिसतोय, पण त्या मार्गाच्या अगोदर जाण्यापूर्वी राक्षस सयाजी माझ्या मार्गावर अगोदर पटवणार आहेत. म्हणूनच पहाटे बाहेर गेला होता त्यांचा खून करायला. हा पप्पू, पण साला तो भेटलाच नाही. आजचा दिवस तरी काही करू नका, कारण शांताबाईच्या जीवनाचा प्रश्न आहे. कदाचित तो त्यांच्या जीवालाही धोका पोचवेल. त्यानं शांताचं लग्न फसवून एका दुसऱ्या मुलाची ठरवलं आहे. माझा विकास, माझी शांता दुःखी होती रे. त्या कुटुंबासाठी मला माझ्या प्राणाची बाजी लावायला हवी पप्पू. नाही ना जास्त नंतर जीवाची मोज मजा करायला मिळत होती, म्हणून मी त्या देव माणसाची कट्टर वैऱ्याप्रमाणे वागलो. त्या सयाजी सापाची दोस्ती धरली. आता लग्न आहे शांताचं. 10चा मुहूर्त. सकाळचे 8 वाजले. मला या 2 तासात सर्व लवकर उरकायचं आहे. पण साहेब, नाही पप्पू, क्षणालाही वेळ नाही. मला जायला दो. गेले, आधी चुकले, पडले खड्ड्यात. पण तो खड्डा नाही, तुझं दलदल आहे. दलदल चिखलाची. बाहेर पडणं अशक्य. संसार सुद्धा एक दलदल आहे. म्हणूनच मी विचार करतोय, रात्रभर मला झोपत नाही. आता ताणून झोपणार. गारवा, सकाळचे 8 वाजले आणि आता झोपणार, ते सुद्धा ताणून. नाही म्हणजे त्याचं काय आहे? चोप, एक शब्दही बोलू नकोस. जा. जातो. बोला बोला विश्वासराव. सकाळी सकाळी इथं येणं झालं. अड्ड्यावर उसळ पाव मिळाली नाही. आकाशला भेटायला आलो. आकाश झालाय बकार, विकास आहे उदार, प्रकाश झालाय आकाश. आणि तू यात कुठला आज? मी आहे विश्वास. अरे पण गगडीच्या नो, तुमचं नाव घेताच घाच्या रडतोय आमच्या घात. तू आकाशला झुगारच्या नादी लावलास. एकदम जोक. तुम्ही त्याला नाही ओळखला, मी ओळखलो. तो अट्टर जुगारी होणार. तो सगळ्या गोष्टी भेटल आणि माणूस असाच असायला. बरं, मी जातो. आकाश भेटलं तर सांगा, विश्वास खाली आहे. सांगणार नाही. नका सांगू, मी खाली सिटीमध्ये.
काय पप्पू विकास अरे अरे आकाश उठला तू रात्रभर आलाय कुठं इथं? म्हणजे रात्रभर तो बाहेर जुगाराच्या अड्ड्यावर नाही. तू इथं आणि तुला ते कसं कळणार तो बाहेर काय करतोय ते भाऊ आपला शब्द फिरवला नाही. रात्री तो मला म्हणाला मी आजपासून देवाशपथ जुगार खेळणार नाही. सिगारेट जुगार दारू ही सूट म्हटल्यावर सुटत नाही. अगदी बोलविलेल्या नावासाठी ती माणसाच्या अंगात चिकटून असते. पण शब्दासाठी आकाश भाऊ आपली चांगडी सोडून जे मनात येईल ते करा. जे मनात येईल ते करा. आकाश भाऊ रात्रभर काय केलं? आज शांताचं लग्न आहे. करू दे तिला लग्न, सुखी होऊ दे. माझ्यामुळे कुचत पडत असलेला कारखाना तरी मुक्त होईल. या घरात पुन्हा आनंदी आनंद साजरा. शांता जा, दिल्या घरी तू सुखी राहा. मी तुझ्या आठवणीवरच जगेन. अगदी मरेपर्यंत तुझ्यावरच प्रेम करीन. अगदी तुझ्यावरच. तू कुठेही राहा पण सुखी राहा. साहेब चहा सॉरी नवरदेव आज शांताबाईचं लग्न नाही का? तेव्हा तुम्ही चुप. अरे कुठे ती ऐराव आणि कुठे मी श्याम भट्टाची तट्टा. चूक. सध्या ऐरावत कुठं आहे आणि सध्याचे भट तट्टाने वापरत नाही. झोळीच वापरतात. असं म्हणा. कुठं ती नक्षीकाम केलेली वायरीची पिशवी आणि कुठं मी भट्टाची झोळी. नवीन म्हण. काही म्हटलं तरी त्याचा अर्थ एकच. आज रात्र झोपलाही नाही वाटत आणि अभ्यासही केला नाही वाटत. जीवाला चैन पडत सारखा आकाश भाऊचा ध्यास. डोळे झाकले की आकाशभाई आता द्या. पुस्त उघडलं की शांताबाईचा मुकडा दिसतो. हो की नाही? घ्या चहा घ्या. का शांताबाई दिसतात? चुप रे. नको जेव्हा हुंकस करायची हुक्की येते. हो माणसानं असंच राहायला शिकलं पाहिजे. सुखातही हसणं आणि दुःखातही हसणं. पप्पू तू एवढा हुशार ना. 8वी शिकलास ना. मग इथं नोकरी का करतो? हो तर 8वी शिकलो. मग दुसऱ्या ठिकाणी नोकरी मिळाली ना. साहेब नोकरी चांगली मिळेल पण इथल्यासारखी माणसं कुठं मिळणार? बापानं मला सांगितलं पोरा खरा माणूस म्हणून तुला जगायचं असेल तर पंचांचं घराणं सोडू नकोस. छोटे साहेब इथं मला काय कमी आहे? भावासारखे तुम्ही, मोठ्या वडिलांसारखे मोठे मालक. जणू तुमच्यातील एक म्हणून वागवतात ना. होय खरंच अगदी आमच्या भावासारखा आहेस. मग झालं तर पुन्हा असला प्रश्न विचारायचा नाही. हो तुम्हाला एक सांगायलाच विसरलो. पहाटे स्वप्न पडलंय बघा. काय पडलं? कुणी राक्षसाला स्वप्नात? नाही हो. मग हो शिवशोभित शृंगारलेला हत्ती सोंडीत रत्नजडीत माळ घेऊन आला आणि ती माळ तुमच्या गळ्यात घातली त्याने. माळ घालतात सनई चौकडे धडधडवून गरजू लागले आणि त्या तलावावर हत्तीवर तोडून अंबारीत बसला. अंबारीत आणि मी चढणार. पांगळा कसा चढणार? साहेब परमेश्वर काय लीला दाखवी हे सांगता येत नाही. तुमचं घराणं गणपती घराणं. हो हो या गणरायाचे प्रताप अगाध्य आहे. त्याची कृपा झाली तर अंगा क्षणार्धात डोळस होतो. मुका बोलूही लागतो तर बैरा ऐकूही लागतो. पण माझ्या नशिबी वेगळं नाही. ती स्वप्न पडतात ना त्याचे अर्थ अगदी उलट लावायचे असतात.
तो हत्ती म्हणजे सयाजी सावकार आणि ती माळ म्हणजे फास. तो फास माझ्या गळ्यात घालून हत्ती पायाखाली देईल मला. असं अभद्र बोलू नका साहेब. गप द्या. हे बघ, आकाश भाऊ कुठे गेलाय तो पाहून येतो. हो येतो ना. माझ्या एकट्यामुळे साऱ्या कुटुंबाचे हाल होत. तो परमेश्वर मला मरण तरी का देत नाही. मी आकाश साहेबाला पाहून येतो. एक पावळ्या कुठे आहे तुला म्हातारा? बोल बोलत नाही. मुका झालास की काय? बोल. मला मार अगदी ठार मार, पण माझ्या माणसांना त्रास नको. त्यांच्यावरील सारा राग माझ्यावर तुला जिवंतपणे मरणाच्या यातना देणार आहे. आणि तुझ्या समोर तुझ्या दोन्ही भावाची आणि तुझ्या बापाची कत्तल करणार आहे. काय म्हण साऱ्याची माझ्या पायाजवळ राहण्याची लायकी नाही आणि नावाने हे मारलास. बोल पुढे बोल. आहे म्हातारा इस्माईल, आज जाऊन त्या खेड्याच्या मुठ्या बांधणार. सावकार मी तुमच्या पाया पण त्यांच्या म्हाताऱ्या शरीरात त्रास नका होऊ देऊ. आराम कर. माझ्या मार्गावर येऊ नकोस. आज जाऊन त्या मुसक्या बांधून आण खेड्याच्या. त्यांचे हाल करून तुला काय नरकात जाशील. भगा पडतील तुझ्या अंगावर. अरे काय काय कशी तुझ्या बापाची मोठी बांधून आणली होती इस्माईलने. बघ बाबा बाबा. पण तुझ्या पोरानं माझ्या मानेवर पाय गेला होता. तो आता जिवंत राहणार नाही. प्रकाश आणि आकाश थोड्याच वेळात माझ्या गुंडाकडून ठार केले लागेल. त्यावेळी तुझ्या या पोराची भाग कशी त्याच आई ग हे हरामी इस्माईल
गेला गेला तुझा भाऊ फाशीच्या वेदीवर गेला बघ. आता तुझा उजवा हात कसा मोडून टाकतो बघ. आई ग आई मेलो मंडळ परिषदेच्या रांडेच्या साफ 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 जल्दी करो. कोण कोण हरामखोर प्रतिवासाला भाग गया. साहेब काळजी करा नका. मी जातो त्यांच्या पार्टीवर. देवा अरे या क्षणी मला पाय दिले असते तर सह्याद्रीचे तुकडेच केले असते. विकास बाबासाहेब कुठे आहे? त्या नराधम सह्याद्रीनं त्याला पकडून नेलो आपल्या वाड्यावर. शेवटी अकाल झाल्याच खरं झालं. पण कुठे नाही व्हायला आहे काय? सह्याद्रीच्या जुन्या वाड्यावर. घाबरू नकोस. पण दादा भाऊ कुठं आहे? त्याची काळजी करू नको. रावणाचा वध करण्यासाठी राम लक्ष्मण गेले आहे. आणि मी काय भरताप्रमाणे वाट पाहत राहतो. काळजी करू नको. येतो मी. हे विघ्नहर्त्या गणपती तूच आमचा आता पाठी राखा. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही. जागा कुठा ठेवू माझा कळनाच काही. देवा कुठा शोधू तुला मला लागना. प्रेम केला एवढाच. हे भक्ता घाबरू नकोस. सकल विद्यांचा संहार करता निष्ठांचा हनन करता असा गणेश तुझ्या पाठीशी असता कशाला घाबरतोस? त्याची निष्ठेने भक्ती करणाऱ्या भक्तांना तो कधीच अंतर देणार नाही. त्याच्यावर विश्वास ठेव. सर्व विघ्ने दूर होतील.